दुर्योधनजी भोतमांगे यांच्या निवासस्थानी 9व्या हवनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानिमित्त या ठिकाणी एका भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आई मातोश्री आई वाराणसी आई उपस्थित आहे, या आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक सन्मान्य व्यंकटकरजी यांना माझा नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाला मंडळांतर्गत मार्गदर्शक सन्मान्य पंचभूतेजी, चरडेजी, जिपकाटेजी, रारोरकरजी, आमचे अजबलेजी, लांजेवारजी, भगतसाहेब येंडेजी आणि भंडारा परिसरातले तिजारीजी आणि उपस्थित कार्यकर्ता सेवक बांधव आई बहिणी मुलं बाळ या सर्वांना माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकावर आलेले अनुभव या आधारावर सुरू आहे। तर आज या ठिकाणी चांगले असे सुंदर मार्गदर्शन झाले, ज्या दर्शनाच्या माध्यमातून आपलं एक ब्रेन साफ होते म्हणजे अशावानी। तर या ठिकाणी भरपूरशा लोकांचं ब्रेन साफ झालं आणि आपण बोलाव का बा, तर चर्चा बैठकीच्या विषयावर खूप हे झालं, आपण कसं वागायला पाहिजे या विषयावर मार्गदर्शन झालं। तर खरोखर ज्या बाबाने आपल्याला मार्गाची दिशा दाखवली आणि आपण त्या दिशेने जरी चाललं तर खरोखर आपण कधी मागं येत नाही, आपला परिवार मागं येत नाही, आपल्या परिवार दुःख येत नाही, कारण बाबाने आपली गॅरंटी घेतली का या मार्गात आलेला सेवक गरीब आणि दुःखी राहणार नाही। बाबाने गॅरंटी घेतली, मग आपण कसे वागतो त्याच्या विरुद्ध वागतो। जी चर्चा बैठक दिली, एक उदाहरण देतो तुम्हाला, असं म्हणणार नाही जाण्यात नको जा, काही फरक नाही पडत, गेल्या तरी आपल्या भल्यासाठी आपल्याला जायचं आणि आपल्याला या मार्गात आल्यानंतर कसं वागायचं हे ठरवायचं आहे। एक अनुभव नाही, एक थोडंसं सुचलं मला का आपण चर्चा बैठकले का नाही जात। आपण ज्या वेळेला बँकेमध्ये जातो पैसे टाकतो आणि जर 3 महिन्याच्या बँकेचा व्यवहार नाही केला तर ते खातं आपलं सील होते, खरं आहे भाऊ, सील होते ना। मग त्याला चालू करायसाठी थंब लावा, हे लावा, ते लावा, झालं। त्याचप्रमाणे हे धरा का आपण या मार्गामध्ये आपण या मार्गामध्ये हाव आणि आपण त्या पद्धतीने जरी वागलं, त्या बाबाच्या चर्चा बैठकीला गेलं तर आपल्याला दुःख येणार नाही आणि दुःख आल्यानंतर आपल्याला मार्गदर्शकाच्या घरी जावं लागणार नाही आणि दुःख आलं तर आपल्याला मार्गदर्शकाच्या घरी जावं लागणार, मग त्याच्याही घरी जाऊन सगळ्यांनी थंब लावा लागेल मार्गदर्शकाच्या घरी, नाही जी मी फलाने चर्चा बैठकले एक नाही म्हणून सगळ्यांनी मार दुःख आलं। म्हणजे असं विचार करत आहे, करांत कर्जानात लोक कर्जा मला काही करत नाही म्हणा, पण करायचं करणं योग्य आहे। चर्चा बैठकले जा, या चर्चा बैठकीच्याच माध्यमातून आपल्याला शिकायला भेटते आणि आपण शिकलो तर टिकून आणि नाही शिकलो तर काय टिकणार आहोत। या मार्गाचा रूपरेषाच नाही अजून आपल्याला कळली, मला नाही कळली, तुम्हाला तर कळली आहे। म्हणून या ठिकाणी सर्व सेवक चांगले पद्धतशीर बसले, ज्याला रूपरेषा समजली तो बसलाय आणि ज्याला रूपरेषा नाही समजली तो कायले बसायला जाईल, मला नाही समजली। म्हणजे माणसाला जेपर्यंत या मार्गच कळला नाही तर मग आपण काही खरं नाही आपल्या या मार्गामध्ये राहून। म्हणून बाबाच्या कृपेने आपण खूप समाधानी आहोत। असा मार्ग ढूंढून बी आपल्याला कुठे मिळला नाही। आपण अनेकात असताना ज्या नाही देवाजवळ जायचं त्या देवाजवळ गेलो, पण तिथंही आपल्याला समाधान मिळालं नाही। पण या मार्गामध्ये आल्यानंतर एका अगरबत्तीवर आपल्याला समाधान मिळालं। एक त्या दिवशीची गोष्ट आहे, 2-3 दिवस झाले आमच्या नारायण भाऊले मग सांगितलं मी ना, कोपऱ्याची गोष्ट आहे। कुंभापूर कोपरा, त्या परिसरामध्ये मार्गदर्शक मंडळांतर्गत मार्गदर्शक नाही, पण त्याला शब्द दिला, घरी आले शब्द दिला। 2 दिवस झाले पण बाई पोरगी बरोबर राहिली आणि आज आणखी त्याचा फोन आला, काकाजी म्हणते आणखी तशीच झाली। तर मग एक सेवक होता आपला सुनील बाबा, त्याला लावला होता तिकडं,
मामा म्हणते मी आता याचे देवधर्मचा पाच फेकतो. त्याने त्याच्या घरच्या तुला फेकून टाक. त्याच्या घरचे देवधर्म बी फेकले, त्या मुलीला समाधान मिळालं. आणि उद्याच्या मार्गदर्शकाकडे म्हणजे त्या परिसरात पहिलंही गाव येईन तर संस्थेचा मार्गदर्शक, बाजूलाही गाव येईन तर संस्थेचा मार्गदर्शक, 4 मार्गदर्शक ओलांडून आपल्या मंडळाच्या मार्गदर्शकाजवळ त्या परिवाराला उद्या पाठवायचे. समाधान मिळते. पण आपण घेणेवाले पाहिजे. आपल्याला देणेवाला भगवान आहे आणि आपले हात मागते म्हणजे आपण कुठेतरी चुकतो. या मार्गात आल्यानंतर आपल्याला नमण्याची गरज आहे. आपण जेथपर्यंत नमणार नाही तेथपर्यंत जमणार बी नाही. आता वारंवार सगळे सेवक आपल्याला सांगते का नमा नमा नमा, तर मग आपण नमणारच नाही तर मग जमून कुठून. आता जमाचा आहे त्याच्यासाठी मग पाणी केली कुचकणा पडत आहे. मग काही धनदौलत नाही गोवाची, वावर शेत नाही गोवाची, पण हा त्या कार्याच्या प्रती जो भाव आहे, भाव आपल्याला त्या कार्याच्या प्रती समर्पण करून जाण्याने पाण्या केले कुचकणा पडतात. मग भेटते बी आपली मस्त भेटते, खूप भेटते. काही पद्धतशीर काम नाही. वावर शेत नाही तरी आपली पाटीलकी चालू आहे, हजबी पाटीलकी चालू, वावर शेत बी नाही तरी म्हणजे कोणा देणारा तो भगवान आहे. मग कार्य करण्याची गरज आहे, कर्म करण्याची गरज आहे. या मार्गामध्ये बाबांना आपल्याला सेवक बनवलं. स म्हणजे सत्य, व म्हणजे वचन, क म्हणजे कर्म. सत्य वचन ज्या दिवशी परमेश्वराला जर आपण दिलं, कर्म करण्याची गरज आपल्याला. या भाऊ खूप बोलत होता म्हणते, पण आज काही 5 मिनिटं 2 मिनिटं नाही बोलला. काहून नाही बोलला म्हणजे काहीतरी त्या मनामध्ये कुठेतरी कल्पना आली. आमचे पंचबुद्धी साहेब सांगे लगेच लंबा बोलते म्हणे, म्हणून थोडंसाच बोलला. म्हणजे काहीतरी त्या मनामध्ये चूक केली म्हणून कमी बोलला, असं नाही. बोला लागते. बाबाने कोणाला मुका ठेवला का? छप्पाला बोलता धनी त्याला. आताच मग त्या तिजारे साहेबांनी सांगितलं का मुलगा बोलत नव्हता. त्या परिवाराची चूक कळली, मुलगा बोलायला लागला. म्हणजे इतका मार्ग अनुभवाचा मार्ग आहे. ह्या अनुभवाच्या मार्गाला आपण जेथपर्यंत समजणार नाही तेथपर्यंत आपल्याला मार्ग कळणार नाही. खूप खोलात जायचं आहे का डीप मध्ये? अरे जवळच आहे, तुमच्याजवळ सगळे अनुभव आपल्या जवळ आहेत. मग तो वाढला म्हणून त्याला जळायचं का? नाही. तू तर वाढलात पण तू आहे मागा बोलत वाघाचा आहे, तसाच मला बी बनायचा आहे. हे भावना म्हणा. कोणी सेवक अशा शेवटी नसेल त्या शेवटी बाईनं म्हणा किंवा त्या सेवकानं म्हणा, हे भावना मनात ठेवायची. जलन नाही पाहिजे. नाही तर मग कधी कधी तो पांढरे कपडे घालते, तो रस्त्याने चालते, तर त्याच्या असे माणसाच्या मनामध्ये जलन आहे. हे जलन जेपर्यंत त्या परिवाराच्या मनातून निघणार नाही तेथपर्यंत त्याला समाधानी भेटणार नाही. मी या कार्यात जातो म्हणून मला भगवान साथ देईन का? नाही देणार. माझे विचारच चांगले नसेल तर मला काय साथ देईन. म्हणून तत्वशब्द नियमाच्या आधारावर ज्याप्रमाणे आपल्याला परमेश्वर बाबांनी दाखवून दिला त्याच पद्धतीने आपल्याला कार्य करायचे आहे. जास्त वेळ झाला असेल, जास्त बोलत बी नाही झालं लगेच बोलून. म्हणून बाबाच्या तत्वशब्द नियमाच्या आधारावर कार्य करा. आणि काही फरक ना पडत, पाणी केले कुछ घोळना पडता है तो काही वटे खोसून काही घोळायचं नाही. मस्त तत्वशब्द नियमाच्या घोळायचं आहे. त्याच पद्धतीने आपलं कार्य करा. आपल्या घरी समाधान पा. कधी बी भगवान आपल्या कधीच मागं राहू देणार नाही. इतकं परमेश्वरी कृपा आहे. म्हणून बाबाच्या कृपेला ओळखा, तत्वशब्द नियमाच्या आधारावर चालण्याचा प्रयत्न करा. मी प्रयत्न करील एवढेच बोलतो ना आपले 2 शब्द समाप्त करतो. एवढेच बोलून आपले नमस्कार.